राजा पंढरीचा, राजा पंढरीचा. म्हणलं बघ किती दारू वाईट आहे. ती मला म्हणलं हे तू इडी, तू इडी, दारू बिना किड्या मुंग्याचं काम नाही, त्याला मर्दच लागतो. काय बोलावं लोकांना दादा, बस मी आता काय बोलावंच काय लोकांना. अरे नशा ही करनी है तो शराब की क्या करते हो, नशा ही करनी है तो शराब की क्या करते हो, सुबह को पी ली तो रात को उतर जाती है, नशा ही करनी है तो हरि नाम की करो, एक बार चढ़ गई जिंदगी भर नहीं उतरती दादा. आणि याची नशा लागल्यावर काय जीवनात मागायची गरज आहे. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला काय येऊ नये त्याला, काय मनाच्या मागं लागायचं दादा. एकदा हे तिथं गेलं ना, आता कोठे धावे म्हणत तुमचं चरण देखली, फक्त त्याला लागलं पाहिजे. माझ्या मनाला गुच्छंद नित्य नित्य गोविंद गोविंद. हे लागल कधी, सांगड बांधारे बांधारे भक्तीची, नारायण नामाची. सागर बांधारे बांधारे भक्तीची, सागर बांधारे बांधारे भक्तीची, नारायण नारायण नामा. जागेवर या. माकड, माकडापासून वाढलं दादा आपलं माकड. माकडाला पाजली दारू. काय पाजली? दारू. दारू पिल्यावर त्याला चावला विंचू. काय झाला? विंचू चावला. बरं, विंचू चावल्यावर त्याच्या पाठीमागं लागलं भूत. माकड पळत कवड्या मारली. मर्कटोस्रापानम यत्र वृश्चिक दंशनम तन्मध्ये भूत संचारो यद्वा तद्वा भविष्यात. विचार करा त्या माकडाचं काय हाल होतील एवढं मन. मग याच्या नादी लागून चालणार? बहुचंचल चपळ, बहुचंचल बहुचंचल चपळ जाता येता न लगी वेळ, न लगी वेळ, न लगी वेळ. बहुचंचल चपळ. लई चंचल आहे दादा, या चालीपेक्षा लई चंचल आहे दादा, आहे की नाही. चला मग याला चंचल मनाला जागेवर आणायचा एकच ताकद आहे दादा, हरिमुखे. आणि त्याच्यातच तेवढी ताकद दादा, बाकी कशात. एकदा त्याला बघितलं ना की मन कुठं झालं. त्याला बघावंच निसतं दादा. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा
ನಿವೇದಿಯಲ್ಲಿ ಮನತೆ ನಿವೇದಿಯಲ್ಲಿ ಮನತೆ ನಿವೇದಿಯಲ್ಲಿ ಮನ ನಿವೇದಿಯಲ್ಲಿ ಮನತೆ ನಿವೇದಿಯಲ್ಲಿ ಮನತೆ ನಿವೇದಿಯಲ್ಲಿ ಮನ ಪಾಹಿಲ ಪಾಹಿಲ ನನ್ನ ನನ್ನ ಪಾಹಿಲ ಪಾಹಿಲ बघितलं दादा देवाला एकदा देवाला बघितलं ना बरं देवाच अरे गोडच रूप आहे हो तेवढं अरे नुसतं जाऊन बघा काय गोड वर्णन करतात मधुराष्टक मध्ये अधुरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम हृदयम मधुरम चरणम मधुरम मधुराधिपति रखिलम मधुरम अधुरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम काय गोड देव असेल दादा हे की नाही कायच गोड असेल एका काव्यामध्ये फार गोड वर्णन करतात बघा नाम तुम्हारा तारणहारा नाम तुम्हारा तारणहारा जाने कब दर्शन होगा जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा वो कितना सुंदर होगा नाम तुम्हारा तारणहारा जाने कब दर्शन होगा जिसकी रचना जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा वाह क्या बात है नाही हे यांना लागू होतं जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा नाही महाराज काय गोड असेल देव आहे की नाही या माणसांमुळे परमार्थ टिकून येतात आणि आता आमच्यासारख्याचं काय करू चला मना इतकं वाईट काही नाही आणि मनाच्या असं आशेमुळे निर्माण होती ती वासना आणि त्याच्यामुळे लागलं ते तिसरं बंधन झालं आता चौथं राहिलं दादा चौथं राहिलं 3 झाले ना आता चौथं राहिलं दादा कुठलं राहिलं आजा गेला पंजामीला बाप मसनात बघता बघता नातो पण तू देखत देखत नातो पण तो कैसा झाला जिकडं तिकडं झालं दादा उपजले मेले ऐशी किती कुठलं बंधन जन्म मृत्यूचं बंधन हे कुणालाच फुटलं नाही दादा मग या बंधनातून सुटका करून घ्यायची सोपं आहे का नाही इतकं सोपं नाही दादा मोक्ष पाहिजे ना मोक्ष पाहिजे अरे लय सोपं आहे दादा मोक्षच पाहिजे रामकृष्ण हरी मंत्र हा शिवाचा म्हणती जेवाच्या तया मोक्ष मोक्षच पाहिजे ना अरे मग म्हणा ना हरी हरी अरे मोक्षच मोक्ष आहे फक्त तेवढं प्रेमानं म्हणलं पाहिजे मी कीर्तनात म्हणलं हरी हरी म्हणा सगळ्या बाया म्हणायच्या एक लयच दटकुली म्हणलं सगळ्या म्हणतात तुला काय प्रॉब्लेम आहे माझी माय म्हणली मला लय लाज वाटते म्हणलं कशाची म्हणली हरी हरी म्हणायची म्हणलं काय काय म्हणले महाराज ईश्वर ती माझ्या त्यांचं नाव एकच घ्या त्यांचे पण घ्यायचं नाही का बायका हरी हरी म्हणायची आणि ती एकटीच म्हणायची पप्याचा पापा पप्याचा पापा पप्याचा गुन्हाचा लागून गेला नाही दादा काय नाते आहेत ना दादा जिथं विश्वास आहे जिथं प्रेम आहे ते नातं टिकतं बरं आता ना प्रेम राहिलं ना आता विश्वास राहिला पहिला विश्वास होता अरे 70-75चं म्हातारं 60-65ची म्हातारी पुढं म्हातारं चालायचं 10 फुटावर मागं म्हातारी असायची पण म्हातारं कधी मागं वळून बघत नव्हतं म्हातारी आली का नाही त्याला विश्वास होता येणार दादा पण आता राहिला नाही आता अशी गाडीवर बसत्यात दादा मधनं हवा जायला सुद्धा जागा राहते प्रेमही नाही आणि विश्वासही टिकतं नातं भगवंताचं ना आपलं सुद्धा विश्वास काय विश्वास असावा देवाकडे कोरोनाचा विषाणू दिसतो का तरी तो मारतो खात्री आहे मेलेलं आहे
अरे कोरोनाचा विषाणू दिसत नाही तरी तो मारतो याची तुम्हाला आम्हाला खात्री आहे, पण आमचा पांडुरंग परमात्मा दिसत नसला तरी तारतो याची आम्हाला खात्री आहे. हा विश्वास आहे. विश्वास. अरे सुदामाच्या घरी खायला अन्नाचा कण नव्हता. सुशीला पांडुरंग विश्वास ठेवून बघ दादा, सगळं काही तरत. अरे सुशीला स्वामी सांगतेय, स्वामी द्वारकेचा राजा आहे तुमचा मित्र, थोडस मागा देणार नाही का? सुदामा म्हणतोय का नाही देणार, पण मला माहित आहे की त्याला माहित आहे मी कुठल्या अवस्थेत आहे, आणि जर त्याला माहित आहे तो माझी परीक्षा बघतोय तर आयुष्यभर असा राहील, पण मागणार. आणि या विश्वासामुळे मुठभर पोह्याच्या बदल्यात अख्खी सोन्याची नगरी दिली दादा. विश्वास. पण तेवढं प्रेम लागतं बरं का. प्रेम आहे तर विश्वास आहे. प्रेम किती असावं देवावर. मंगळवेढ्याच्या भिंतीखाली हजारो वारकरी मेले तर आमचे चोखोबा राय गेले. साक्षात पांडुरंग रडतात, नामदेवराला सांगतात नामा माझा चुका गेला, कमीत कमी हस्ती तरी घेऊन ये. नामदेवराय म्हणले देवा हजारो माणसं मिली, चोखोबारांची हाडं कशी म्हणून ओळखायची, सगळ्याची हाडं सारखीच. देव सांगतोय नामा प्रत्येक हाड कानाला लाव, ज्या हाडात न विठ्ठल विठ्ठल असा जय घोष शैल ना नामा, ते हाड माझ्या चुक्याचं असेल रे. काय परमार्थ असेल, काय प्रेम असेल. प्रेम. श्रीकृष्ण भगवान रडतायत. उद्धव म्हणतोय देवा अरे येड आहे का तू, देवाचा देव तू, तिन्ही लोकांचा स्वामीतून रडतो, असा कसा देवाचा देव बाई ठकड, असा कसा देव आहे तू, त्या येड्या गवळणीच्या प्रेमात रडतो. उद्धव म्हणला, देव म्हणला उद्धवा अरे ज्ञान असून फायदा नाही, प्रेमही लागतं, आणि प्रेमात काय ताकद आहे ना, काय प्रेम असतं ना. जा गोकुळामध्ये आणि बघ. उद्धवाने गोकुळामध्ये यावं, 2-4 घरं सोडावी, बघावं. 70-75 वर्षाची म्हातारी दारात रांगोळी काढती. रांगोळी बघावी. उद्धवानं म्हणावं आई काय गोड रांगोळी काढली हो, असं वाटतंय श्रीकृष्ण भगवान डोळ्यासमोर उभा आहे. काय काढलाय रांगोळीत, काय काढला रांगोळीत, श्रीकृष्ण काढलाय रांगोळीत. गवळण म्हणावी अरे तुला काय माहिती, कोण म्हणावी, गवळण म्हणावी. उद्धवाला म्हणावी तुला काय माहिती, अरे माझ्या नवऱ्यापेक्षा जास्त प्रेम माझं त्याच्यावर आहे. 70-75 वर्षाची म्हातारी उद्धवाला सांगते. आरती गेल्यापासून एकच रांगोळ काढली, चुकून कशी. उद्धव म्हणला आई चुकली. अरे नाही चुकली, आज चुकली. काय चुकलं, एवढा सुंदर श्रीकृष्ण काढला आणि श्रीकृष्णाला पायच नाही काढले. गवळण म्हणली येड्या मी पाय काढायचे विसरले नाही, मी पाय काढलेच नाही. उद्धव म्हणला का, देवाला पाय नाही आहेत ना, मग का बरं नाही काढले माझी माय. गवळणीनं डोळ्यात पाणी आणून सांगावं अरे उद्धवा त्याला पाय होते म्हणून तर गोकुळातनं मथुरेला निघून गेला, तिथं त्याचे पाय धरणं माझ्या हातात नव्हतं रे उद्धवा, पण आता रांगोळीत पाय काढले आणि इथून निघून गेला तर कुणाकडे बघून जगू रे उद्धवा, म्हणून रांगोळीत पायच नाही काढले उद्धवा. काय प्रेम आहे बघा ना, काय निस्वार्थी प्रेम आहे. रांगोळीतला सुद्धा देव नजरेच्या आड जाऊ नये म्हणून रांगोळीत पाय न काढणारी गवळण कुठं, आणि 5 रुपयाचे पेढे घेऊन त्या एकातला अर्ध्यातला अर्धा पेढा ठेवून नातू मागणारे आमच्या जाती कुठं. एवढ्या पेढ्यावर नातू मागित्यात. अरे त्या नातूला तरी किंमत ठेवा. सुधरा रे दादा, है की नाही. प्रेम करा पण निस्वार्थी करा, बिनधास्त प्रेम करा. मी तर पोरासोरांना सांगते प्रेम करा तुम्ही, नाहीतर काय दातपडक्या डांगऱ्यानं प्रेम करायचं का, तुम्हीच करा. अरे प्रेम काय करा, पण राधेनं श्रीकृष्णावर केलं ते प्रेम, शबरीनं रामचंद्रावर केलं ते प्रेम, जनाईनं विठ्ठलावर केलं ते प्रेम, आई लेकरावर करते ते प्रेम, आर्मीतली पोरं देशावर करतात ते प्रेम, मावळ्यांनी छत्रपतीवर केलं ते प्रेम. दादा त्याला म्हणायचं बदला दादा आता बरं का मुलांनो, प्रेम करायचंय ना. आता आपल्या मोबाईलचा डीपी हिरो हिरोईन पैशावाले भ्रष्टाचारी लोक ठेवायचं नाही. आता आपल्या मोबाईलचा डीबी, आपल्या मोबाईलचा प्रोफाईल ज्ञानोबा आहे तुकोबा आहे, जनाई विटाई छत्रपती शिवराय शंभूराज आहे. अरे नाहीच कुणाचं आवडलं तर स्वतःच्या बापाचा ठेवायचा. रक्ताचं पाणी कोण पोसलंय त्यांनी तुम्हाला, मला कुणाचंही डीपी नाही ठेवायचं पोरं. अरे असंच जगायचं. अरे आपण लय गोड आहेत, काय ताकद आहे आपल्यात. आमचे विवेकानंद स्वामी सांगतात तरुणांचा देश आहे आमचा,
सगळ्यात जास्त तरुण आमच्या भारत देशात आहेत, पण कुठं पाहिजे? इथं पाहिजे, तिथं नाही पाहिजे. आणि तुम्ही एकदा इथं आलात ना तर आतापर्यंत असं म्हणलं जातं की गाथा ज्ञानेश्वरी, बरं का, चंद्र सूर्य आहे तोपर्यंत गाथा ज्ञानेश्वरी आहे. पण जेव्हा तुम्ही इथं असाल ना तेव्हा असं होईल दादा, गाथा ज्ञानेश्वरी आहे तोपर्यंत चंद्र सूर्य, हे लक्षात ठेवा. जेव्हा हे संपेल ना तेव्हा तेही राहणार. मग तुम्ही इथं पाहिजे दादा. चला मग तरुणांना सांगते, बदला. अरे प्रेमच करायचंय ना, आता बदलायचं बरं. गावातला 15 ऑगस्ट 26 जानेवारी कुठल्याच पैशावाल्या लाचाराच्या भ्रष्टाचारी लोकांच्या हातानं करायचा नाही. गावातला 15 ऑगस्ट 26 जानेवारी त्या कुटुंबाच्या हातानं करायचा ज्या कुटुंबातला पोरगा आर्मीत आहे, कारण तिरंग्याची जाण त्यांना आहे. त्यांना माहित आहे त्या हातभर झेंड्यासाठी काय कमवावं लागतं. त्या बापाला विचारा ज्यानं पोटचा गोळा दिला, त्या माईला विचारा ज्यानं मतरपणाची काठी दिली, त्या बायकोला विचारा ज्यानं कपाळीचं कुंकू दिलं, आणि त्या लेकरांना विचारा ज्यानं बाप देशाला दिला. आम्ही देश विकून खायला बसलोय. आम्हाला काय? आमच्या देशात हजाराचं बंडल ज्याच्या खिशात त्याच नाव दारिद्र्य रेषात. कळलं? त्यालाच कळलं. सुधरून घ्या, आहे की नाही? आम्ही अशी लोक आहेत दादा, आम्हाला काही गरज नाही कशाचीच नाही. अरे एक चोर पकडायची मशीन होती, जपानमध्ये आणली, एका तासात 20 चोर पकडले. ऑस्ट्रेलियात आणली, एका तासात 30 चोर पकडले. तीच मशीन भारतात आणली, 15 मिनिटात मशीनच चोरीला गेली. लोकच गुणवान आहेत आपल्यातली. सुधरा, हे की नाही? बदला, गरज आहे. नाही ना बदलले तर फार अवघड होईल दादा. कारण आपण जेवढ्या स्वाभिमानाने इथं जगतोय ना दादा, त्याचं कारण आपण नाही, आपल्यासाठी बऱ्याच जणांनी जीव दिला दादा. बऱ्याच जणांनी रक्त सांडलं, बऱ्याच जणांनी माती सांडली, अरे बऱ्याच जणांनी पाणी वाहिलं, तेव्हा कुठं एवढं सुंदर अस्तित्व आपल्याला निर्माण झालं. पण जे आपल्यासाठी मेले ना दादा, ते कधी कधी वर बसून विचार करत असतील, यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए, यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए. भगत सिंह सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे कि हरामजादों के लिए. कोणासाठी मेलो बाबा? मला वाटतं ज्यांनी मतदानाचे पैसे घेतले ते टाळ्या वाजविनात वाटतं, ज्यांनी नाही घेतले त्यांनी वाजवले, आहे की नाही? कारण त्यांना झोमणार, दुसरं कोणाला नाही. सुधरा दादा, गरज नाही आपल्याला. आपण लोकांचं बदलू शकत नाही, पण स्वतः तरी बदलू शकतो की नाही? बदला. आपला चष्मा बदलला की जग बदलतं. जागेवर घ्या. पण सगळ्यात मोठं बंधन आहे आपल्याला जन्म मृत्यूचं, त्यातून आपण सुटू शकत नाही, पण सावरू तरी शकतो, सावध तरी होऊ शकतो. सावध झालो हरीच्या आलो. अरे मग एकदा इथं येऊन बघा, एकदा इथे आलात ना तर एका क्षणात सगळं होईल दादा. देवाची हे द्वारे, देवाची हे द्वारे, जातील लयासी नाम संकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे घेता नाम विठोबाचे पर्वत जळतील पापाची. अरे एकदा त्याचं नाव घेऊन तर बघा दादा, त्याला भजून तर बघा, सगळं पाप नाहीच होईल. शंकराचार्य वर्णन करतात दादा, भजे व्रजे कमंडनम समस्त पाप खंडनम, भजे व्रजे कमंडनम समस्त पाप खंडनम, स्वभक्त चित रंजनम, स्वभक्त चित रंजनम, सदैव नंद नंदनम, भजे
अरे नुसतं भजन बघा सगळं पाप नाही होईल आणि पुण्याची गाठ बांधली जाईल, पण त्याचं नाम घेता आलं पाहिजे. चला प्रेमानं घेता आलं पाहिजे. गुण गाई ना पण कसं आवडीने भावे. हरि नाम घेसी तुझी चिंता त्याशी सर्व आहे. हरिमुखी गाता हरे फले चिंता त्या काळजीच करू नका. फक्त म्हणा घेता आलं पाहिजे. पुण्यच पुण्य दादा, सगळं पाप नाहीच होतं आणि एकाचं नाही, जन्मोजन्मीचं होतं दादा. फक्त देवाचं नाम घेता आलं पाहिजे. मग इथं आल्यानंतर देवाचं नाव घ्यायचं एवढं सोपं नाही, त्यासाठी मन तयार झालं पाहिजे, संसार सुटला पाहिजे. मग आता आमच्या लोकांनी प्रश्न विचारला, ज्ञानोबा आहे कधी कधी काय होतं माहिती आहे का, इथं येता येत नाही, देवाच्या दारात येता येत नाही. मग काय करायचं सांगा. मग आमच्या ज्ञानोबा म्हणले काळजी करू नका, हसुनी संसारीची बेबे कुकरी वेदशास्त्र उधारी ते का गुंतवणी राहती तैसे असावे, संसारी असावे असोनी नसावे. बिंदास्त करा संसार पण गुंतू नका. आणि एकदा याद गुंतलात ना, क्लेशोधिकतर असते श्याम अव्यक्तासक्त चेतसाम अव्यक्ता ही गतिर दुःखम देहवदभीर व्याप्यते. महाराज इतका त्रास आहे ना इथं, फक्त गुंतू नका, करा. पण ते कसं करायचं, आमच्या संतांनी केलं तसं. अरे आपल्याकडे देव आला पाहिजे असं संसार करायचा दादा. जना इकडं आला की नाही, आला दादा. तुकोबारायांकडे आला दादा. तुकोबारायांची गुरं राखली दादा. गोरबा काकाची मडकी बनवली दादा. पण त्यांनी तेवढं प्रेम केलं. आमच्या गोरबा काकाची बायको पाणी आणायला गेली, गोरबा काकाला सांगितलं 6-7 महिन्याचं बाळ आहे, रांगतंय खेळतंय, लक्ष ठेवा. पण आमचे गोरबा काका हरिमुखे म्हणा चालूच आहे त्यांचं दादा. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल ताई ताई जय हरी विठ्ठल जय हरी बोला जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल हरी विठ्ठल बाकी वाजते बोला जय हरी विठ्ठल 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 अमृताहुनी गोड नाम तुझे देवा मनवाचे केशवा. काय गोड देवाचं नाव आहे की नाही. आणि एवढ्या गोड देवाच्या नामात गोरबा काका गुंतल्यावर त्यांना काय लिकरू दिसतं का बायको दिसती दादा. बाळ पायाखाली तुडवलं. नवलाची गोष्ट ऐक सखे बाई कुंभाराने बाळ. काही सुधारलं नाही दादा. संसारात राहिले पण देवाचं नाम सोडलं. तो कोपर आहे. अरे बायको लेकर दुष्काळात अन्न करून मेली तरी आमचे म्हणले बरे झाले देवा निघाले दिवाळे परी या दुष्काळे. ही ताकद आहे दादा. म्हण राहा संसारात पण ताकद एवढी ठेवा देव आपल्याकडे आला पाहिजे.
आता काही काही माणसं म्हणली दादा देव काय येतो का? कोण कहते है भगवान आते नहीं, कौन कहते है भगवान आते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं, कौन कहते है भगवान आते नहीं, बिन शबरी के तरह बुलाते नहीं, अच्युतम केशव कृष्ण दामोदर राम नारायण जानकी वल्लभ, अच्युतम केशव कृष्ण दामोदर राम नारायण जानकी वल्लभ, अच्युतम केशवं कृष्ण दामोदरं राम नारायणं जानकी वल्लभं, कौन कहते है भगवान आते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं, कौन कहते है भगवान खाते नहीं, तेरे शबरी के तेरे हाथ खिलाते नहीं, अच्युतम केशवं कृष्ण दामोदरं राम नारायणं जानकी वल्लभ. येतो महाराज बोलवणार पाहिजे. 7 वर्षाची जमाई दळण दळायची, दळताना विठ्ठलाला हाका मारायची, देव यायचा. ओव्या का बकवतो की तू ये रे पा विठ्ठला, सुंदर माझे जाते गा फिरे बहुत गेला, ओव्या का बकवतो की तू ये रे, सासू आणि सासरा फिरत तिसरा, ओव्या गाव भरतारा तू ये रे पा विठ्ठला. देव यायचा, येतो, फक्त बोलवणारा प्रेम तेवढं पाहिजे. एवढं प्रेम करायचं म्हटल्यावर मुखात त्याचं नाम, कारण नामाशिवाय काही, आणि देवाच्या नामाशिवाय तरला असा जगात. बरं देवाचं नाम घेऊन वाया गेला, नाम घेता वाया गेला. ऐसा कोणी असा कोणी देखीलही नाही ना ऐकिलाही नाहीच दादा. देवाच्या नावानं सगळं तरतो, फक्त देवाला अनुभवता आलं पाहिजे. बघायच्या भानगडीत पडू नका. देवाचं कसं माहितीये का, जिथं गर्व आहे अहंकार आहे तिथं देव दिसत. संसार म्हणजे गर्व अहंकार बरं का, बायको लेकर नाही. माया मोह गर्व अहंकार वासना म्हणजे संसार, बायको लेकर म्हणजे संसार. पण हे ज्याला सुटलं त्याला देव दिसत, ज्याला अहंकार आला त्याला देव दिसत. दिवाळी जवळ आली दादा, आली का दिवाळी? काय दिवाळीत मजा असती ना. पुरुष मंडळी बाया लय आगाव, तुम्हाला माहित नाही. तुमच्याच खिशातले पैसे काढत्यात, तीच माहेरी घेऊन जात्यात, त्याची साडी घेत्यात आणि तीच तुम्हाला आनंद कित्यात. बघा माझ्या भावानं घेतली, ज्यांनी ज्यांनी असं केलं तिला मनातून हसू आलं. माता मावल्या आहा, पण गुणाच्या लय महाराज आहे की नाही. सगळा संसार वडी त्या माता मावल्या. मला तुमचं सगळं पटतं पण एकच पटत नाही, तोंड. तिकडलं इकडं इकडलं तिकडं हे जे असतं ना आपलं, एवढंच मला पटत नाही. कारण तोंड गोड असेल. तुम्हाला असं वाटतं माझ्या घरात पैसा टिकत नाही, माय माझी, त्याचं एकच कारण आहे, आपल्या घरात शांती नाही. ज्या घरात शांती नाही त्या घरात लक्ष्मी. वाणी रसवती यस्य यस्य श्रमवती क्रिया, लक्ष्मी दानवती यस्य सफलम तस्य जीविता. तोंड स्वच्छ ठेवा, नीतिमत्तेनं कर्म करा, कुठंच पैसा जात नाही. अनीतीनं कमवलेला पैसा आणि निंदा केल्यावर पैसा टिकवायचा आहे ना. शांती ठेवा. चला, लय अवघड आपलं. एखादी गोष्ट जर गावात पसरवायची असेल ना, एका बाईला जाऊन सांगायचं. एवढे पोस्टर लावायची काय गरज नव्हती, फक्त एका बाईला जाऊन सांगायचं आणि तिला आवर्जून म्हणायचं कुणाला सांगू नको. ती आखे शिरूरला सांगते आणि प्रत्येकीला सांगताना म्हणती तू आहे म्हणून सांगते, दुसरीला सांगितलं नसतं. अगं आख्या गलीला सांगितलं, अजून कोणाला सांगायचं नाही. नवरा बायको कधी पेट्रोल भरायला गेले, बायकोला आत नेता. ऐ शिरूरचं पुरुष मंडळी, बायकोला आत नेता. तुम्ही काय सगळे ब्रह्मचारी आहेत का? बायका असतील ना तुम्हाला, मग बोलत जाण जरा. बायकोला आत नेता, कुठं सोडता? पंपाच्या. त्याचं रिझन आहे, पंपावर लिहिलेलं असतं येथे आग लावणाऱ्या गोष्टी सक्त मनाई. कळलं त्यालाच कळलं दादा, समजून घ्या.
कशाला आत न्यायची? नवरा बायकोचं भांडण लागलं, बायको म्हणे तुम्हाला माझी कदर नाही, तुमचं घरदार शेतीवाडी आई बाप बहीण बाळा सगळं मी सांभाळते, सगळं मी एकटी सांभाळते, काय काय सांभाळू? नवरा म्हणलं सगळं मी सांभाळतो, तू फक्त तोंड सांभाळ. तेवढं सांभाळतो जगाचं कल्याण होईल महाराज. चला ह्यांनाच लय बोलले, तुमची बी काहीतरी जबाबदारी आहे. घरदार लेकरू बाळ सगळं सांभाळते दादा, मायबाप सोडून येते, सगळा काय त्या करते, कोणासाठी करते? तुमच्यासाठीच करते की नाही? मग थोडं कदर करीत जा, कौतुक करीत जा. मी तुम्हाला सांगते, बायकोला खुश ठेवायचा सोपा उपाय, लक्ष देऊन ऐका. किती लक्ष देऊन ऐकायले? बरं आहे, ऐका, विल नीड यू, गरज आहे आपल्याला. बायकोला खुश ठेवायचा सोपा उपाय, काळी भंगार जरी असली तरी नुसतं म्हणायचं, काय अप्सरे गत दिसती ग माझी राधा, झाडावरच महाराज. आता पाडव्याला नटल्या बायका, लक्ष्मीपूजनाला नटल्या की नुसतं म्हणायचं, काय गोड दिसती ग. तुम्हाला पाहिजे ती स्वयंपाक, कौतुक करीत जा, फक्त प्रमाणात करीत जा. आती केल्यावर बी फजिती होती दादा, प्रमाणात करायचं, आव नाही आणायचं, मनातून सांगायचं. लोक काही प्रत्येक गोष्टीचं आव आणतात. अरे काही लोकांनी मायबापाच्या नात्याचं सुद्धा आव आणलं, हो, सेवेचं आव आणलं. बंगले बांधले, बंगल्यावर नाव टाकलं मातृपितृ छाया. मी त्याच्या घरी गेले, मातृ वाट्यावर पितृ वाट्यावर आणि छाया खाटावर. आग लगो तुझ्या बंगल्याला, आव नका आणू दादा. वेळ येतोपर्यंत समजून घ्या, वेळ गेली ना, मायबाप गेले ना, पुन्हा कळेल. का हो माझी माय, तुमची माय गेली, जा बरं आता दिवाळीत माहेरी. कोण तुम्हाला गोठोडे बांधून दिन का? कुरवड्या दिल्या, पापड्या दिल्या, चिवडा दिला, लाडू दिला. माझ्या लेकीला नवरा लाखभर महिना कमावणार आहे, पण माझी माय भाकरी आणि पिठलं बांधूनच देतीन. तिला म्हणती, बाई रस्त्यात थांबू नको बरं, हे दिलंय ते खा. तुमचं लग्न होऊन 20-25 वर्ष होऊ द्या आणि तुम्ही दिवाळीला जाऊ द्या, तुम्हाला नहू घालणारी आणि तुमच्या पाठीवरून हात फिरवणारी फक्त तुमची माय असते. माय दुसरं कोणी नाही. तुमचा बाप वर्षभर काटकसरीनं जगेल, पण तुम्ही दिवाळीला येणार म्हणलं की तुमच्या लेकराचे आणि तुमच्या साडीचे पैसे बाजूला काढून ठेवेल, कष्ट करेल, पण तुम्हाला नाराज करणार नाही. तुमची माय कोण आहे? तुमच्या भावानं तुमच्या माईला त्रास दिलाय, मायबापाला घराच्या बाहेर काढलंय. मग तुम्ही आईला म्हणला दिवाळीला आल्यावर, आई मी आता काही माझ्या भावाला सही देणार नाही बरं. तुम्हाला घराबाहेर काढलं ना त्यांनी, इकडं दान करीन पण त्याला सही नाही देणार. माझ्या माईनं पायाला हात लावला आणि म्हटलं, बाई नको ग, मला काय त्रास व्हायचा ते होऊ दे, त्यानं मला मारू दे, पण त्याच्या लेकरा बाळाचा शब्द तू नको घेऊ बरं बाई, पाया पडते तुझ्या, सही दे त्याला. ही गपचूप सांगणारी माय होती. ज्याला माईचं बापाचं दुःख कळलं ना दादा, तो जीवनात कधी अप्रगतशील होत नाही. 5वी-6वीचं पोरग दादा जत्रेला जायचंय, हट्ट करतंय, मायबापाकडे पैसे नाहीत, पण मायबाप हजेरीला जाऊन, आमच्याकडे हजेरीला म्हणतात, कामाला जाऊन शेतामध्ये पैसे कमवून घेऊन आले. 200-250 रुपये माझ्या मायबापानं दिवसभराचे कमावले आणि त्या लेकराच्या हातात ठेवले. लेकरू जत्रेला जाणार म्हणून आई पहाटे उठली, लेकराला आंघोळ घातली, लेकराच्या नावची शिदोरी बांधली. लेकरू म्हणतंय मला जायचंय, माझे मित्र थांबलेत दारात. आईनं पटकन दूध तापवलंय, ग्लासात वतणार पण पक्कर सापडत नाहीये, तसंच दूध वतलं ग्लासामध्ये, लेकराला पाजलं. लेकरू जत्रेला गेलं, दिवसभर फिरलं, माघारी आलं. संध्याकाळी मायबापानं विचारलं, का हो कशी होती जत्रा? लेकरानं सांगितलं, काय ती चमचमती दुनिया, काय ते फुगेन, काय ते रातपाळणी बघन, तिकडे आनंदी आनंद होता माझी माय. काय सुंदर जत्रा होती. काय केलं जत्रेत? खाऊ खाल्लास? नाही आई बाबा. खेळणी आणलीस? नाही आई बाबा. पैसे खर्चलेस? नाही आई बाबा. मग आणलंस काय? आई बाबा डोळे झाका ना. माई बापांना डोळे झाकावे, हात पुढे करा, हात पुढे करावे आणि लेकरांना जत्रेतली आणलेली पक्कड आणि चप्पल मायबापाच्या हातात द्यावे आणि मायबापाच्या डोळ्यातनं टचकन पाणी यावं. दादा माईनं विचारावं, अरे एवढे पैसे तुला खर्चायला दिले, तू का पक्कड आणली? लेकरानं म्हणावं, माय दिवसभर जत्रेत फिरलो ग, पण तुझ्या हाताच्या चटक्यासमोर ती चमचमती दुनिया मला फिकी वाटत होती, म्हणून तुला पक्कड आणली. बापानं विचारावं, मला चप्पल का आणली रे बाळा? लेकरानं सांगावं, बाबा
रात्री उठलो तुम्ही तळमळत होतात, मी विचारलं काय झालं, तुम्ही झोपेत होतात, तुमच्या पायाचे निघालेले सालपट माझ्या डोळ्याला दिसले. माझ्यासाठी तुम्ही रातभर दिवसभर कष्ट करता बाबा. त्या सगळ्या दुनियेसमोर, त्या सगळ्या जत्रेसमोर तुमच्या पायाची सालट मला जास्त खुपत होती, म्हणून मी तुम्हाला चप्पल आणली बाबा. मायबाप पडले तुझ्यासारखं पोरग पोटी जन्माला आलं ना, अरे कुस पावन झाली न माझे पांग फिटले रे. तुझ्यासारखं लेकरू पोटी जन्माला आलं. ज्याला बापाच्या पायाची सालट आणि आईच्या हाताचे फोड दिसतात ना बाबा, त्याला जीवनात वेगळा परमार्थ करायची गरज पडत नाही. वा तीर्थाशी. मायबाप समजून घ्या. तुम्हाला सांगते, मुलं बरेच मुली कीर्तनाला दिसत आहेत. कधीतरी रातच्या 12 वाजता उठा, मायबापाच्या अंथरुणाजवळ जा, त्यांचे झिजलेले पाय सुरकुत्या पडलेला चेहरा बघा आणि पायाला हात लावून वचन द्या, आकाश ठेंगळा पडेल इतकी प्रगती करेल, पण तुमच्या नावाला कलंक लागेल असं जिंदगीत कधी वागणार नाही. कीर्तन सार्थकी लागलं दादा. अरे पोरगा असावा कर्तृत्ववान. पोरांनो असं जगा. बापाची चप्पल तुम्हाला आली ना, तर बापाच्या डोक्यावरचं ओझं तुम्ही कमी केलं पाहिजे. बापाचा शर्ट तुम्हाला आला ना, तर बापाच्या डोक्यावरचं वजन तुम्ही कमी केलं पाहिजे. मुलींनो, आपण काही कमी आहेत का? जिजाऊच्या लेकी आहेत आपण. अरे असं जगायचं. आपण कुणाकडे बघायचं नाही, ज्यांना आपल्याकडे बघून त्याला सोडायचं नाही. काय हिंमत आहे कुठल्या पोराची आपल्याकडे वाईट नजरेने बघायची? दणदणीत जगायचं. एक पदराशी गाठ बांधून न्या बरं का माझ्या मायांनो. पोरीला घरी जाऊन सांगा, तिला म्हणा, हे बघ माझी माय, तुझ्या चेहऱ्यावर पडलेला डाग एखाद्या वेळेस झाकून नेता येईल ग माझी बाई, पण तुझ्या चारित्र्यावर पडलेला डाग जिंदगीत कोणी झाकू शकत नाही. म्हणून चारित्र्य जप बास. आणि तुम्हाला सांगते पोरा हो, अरे असं जगा की तुमच्या नावानं तुमच्या बापाला ओळखलं गेलं पाहिजे. गुणवान. बघा ना, आज त्या मासाहेब जिजाऊंना, छत्रपती शहाजी राजांना किती कौतुकानं लोक बोलतात. का? कुस पावन होती. धन्य धन्य थोराई शिवरायांची जिजाई. धन्य धन्य थोराई शिवरायांची जिजाई. आज पूजित महाराष्ट्र सारा. मुजरा मानाचा महानाचा चिरजाई. मुजरा महानाचा मानाचा चिरजाई. कोण साहेब ताई 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 बसलेले, ज्यांना छत्रपती शिवरायांचा स्वाभिमान, हिंदू धर्माचा अभिमान, असा प्रत्येक जण टाळ्या वाजवायचा. खुर्चीवर बसलेले वाजवा वाजवा वाजवा, इकडे वाजवा.
शिवराय गावात तमाशाचा तंबू आला. राजांना विचारलं मासाहेब हे काय? मासाहेबांनी सांगितलं बाय राजे तुम्हाला राजा व्हायचंय, पण बाया नाचवणारा नाही, बाया वाचवणारा राजा व्हायचंय. त्या मासाहेब जिजाऊ होता दादा. असे मायबाप घडा, असे मायबापाचे नाव कमवा. चला आज मी